उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिलचा महिना संपत आलाय तरी देखील रणरणत्या उन्हामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत. या कडाक्याच्या उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी घराघरामध्ये कूलरचा वापर वाढत आहे. मात्र कूलर सुरू करताच दुर्गंधी, मच्छर आणि घाण पाण्याच्या समस्याला अनेकांना सामोरे जावं लागत आहे. या समस्येवर सर्वात प्रभावी आणि घरगुती उपाय म्हणजे काय आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. वर्षभर प्रत्येकाचं कूलर हे बंद असतं, परंतु उन्हाळ्यामध्ये दीर्घकाळ बंद पडलेलं कूलर जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा त्यामधलं पाणी सडू लागते. यामुळे दुर्गंधी येते आणि मच्छरची वाढ वाढते. या समस्यावर त्रुटी एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करते. अनेक तज्ज्ञ आणि अनुभवी लोक कूलरच्या पाण्यामध्ये त्रुटी टाकण्याचा सल्ला देतात, पण त्रुटी नेमकं का वापरावी हे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अर्धवट माहिती तुमच्यासाठी महागात पडू शकते. कूलरच्या पाण्यामध्ये जर आपण त्रुटी टाकली तर त्याचा फायदा असा होतो, त्रुटी पाण्यातील धूळ, माती आणि सूक्ष्म कणांना एकत्र करून खाली बसवण्याचे काम करते. त्यामुळे पाणी स्वच्छ आणि पारदर्शक राहते. हे एक प्रकारचे नैसर्गिक शुद्धीकरण आहे, जे पाण्यातील अशुद्धता कमी करते आणि त्यामुळे कूलरच्या टाकीतील पाणी अधिक काळ स्वच्छ राहते आणि दुर्गंधी निर्माण होत नाही. म्हणजेच कूलरच्या पाण्यामधील घाण वास येत नाही. कूलरमध्ये जे आपण पाणी टाकतो त्याचा pH बॅलन्स मेंटेन करण्याचं कामसुद्धा त्रुटी करत असते. उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये जीवाणू, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, हे झपाट्याने वाढू लागतात आणि त्यामुळे पाण्यातून सटका वास यायला लागतो. त्रुटी पाण्याचा pH बॅलन्स संतुलित ठेवण्यास मदत करते आणि जीवाणूची जी वाढ होते तर तीसुद्धा कमी करण्यास मदत करते. परिणामी कूलरचे पाणी हे जास्त काळ ताजे राहते आणि यामुळे पाण्याचा दुर्गंधी वाससुद्धा येत नाही. बऱ्याच भागामध्ये खारे पाणी आहे आणि जेव्हा आपण कूलरमध्ये खारे पाणी टाकतो तेव्हा कूलरच्या प्लेट्स ह्या पांढऱ्या पडतात किंवा कूलरच्या खाली पांढऱ्या रंगाचा थर जमा होतो आणि यामुळे आपल्या कूलरमधून गार हवासुद्धा येत नाही. आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही कूलरमध्ये त्रुटी टाकता तेव्हा खारेपणा कमी होत नाही, परंतु त्यामधले जे काही क्षार आहेत तर ते क्षार खाली बसण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे आपल्या कूलरला थंड हवा बाहेर पाडण्यासाठी सुद्धा मदत होते. जर तुम्ही कूलरमध्ये त्रुटी टाकली तर तुम्हाला काही दिवसामध्ये असं दिसेल की थंडवासुद्धा वाढलेला आहे, कारण की क्षार जर खाली जमा झाले तर स्वच्छ पाणी वरती येते आणि त्यामधली गार हवा बाहेर येते. सर्वात महत्त्वाचं काम त्रुटी करत असते ते म्हणजे कूलरमध्ये मच्छरची वाढ रोखण्यासाठी त्रुटी खूप उपयुक्त असते. साचलेल्या पाण्यावरती मच्छर अंडी घालतात आणि त्यांची वाढ होते, पण त्रुटी टाकल्यास पाणी स्वच्छ राहते आणि मच्छरची पैदास कमी होते आणि त्याचमुळे मच्छरच्या त्रासापासून सुद्धा मोठा दिलासा मिळतो आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ते सुद्धा आजारी पडणार नाहीत. या सर्व कारणामुळे उन्हाळ्यामध्ये कूलरच्या पाण्यामध्ये त्रुटी वापरणे हा एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जिथे मच्छरचा त्रास अधिक असतो तिथे हा उपाय अधिक उपयुक्त ठरतो. वाढत्या उन्हाळ्यामध्ये कूलरची देखभाल करणं अत्यंत गरजेचं आहे. मैत्रिणींनो, त्रुटीचा वापर नेहमीच केल्यास कूलरमधील दुर्गंधी, घाण आणि मच्छरच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात आणि त्यामुळे थंड आणि स्वच्छ हवा मिळण्यासाठी हा पारंपरिक पण प्रभावी उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. आतापर्यंत झालेली आहे ही त्रुटीची माहिती, परंतु आता या त्रुटीचा वापर कूलरमध्ये कसा करायचा आहे हे आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. सर्वांच्याच घरी सारखीच कूलर आहे असं नाही. कोणाच्या घरी छोटे कूलर असते, कोणाच्या घरी मोठे कूलर असते. तुम्ही पाहू शकताय माझं कूलर छोटा आहे. दिवसातून मी 2 वेळा यामध्ये पाणी टाकत असते, पण मैत्रिणींनो तरीसुद्धा माझ्या कूलरमधून दुर्गंधी वास येत असतो, कारण की आपण प्रत्येक वेळेस टाकी स्वच्छ करू शकत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, या टाकीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्रुटीची पावडर टाकायची आहे. तुम्ही खडासुद्धा टाकू शकता, परंतु एखादी वेळेस पाईपमध्ये सुद्धा त्रुटीचा खडा अडकू शकतो आणि त्यामुळे आपलं कूलर खराब होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की त्रुटीची पावडर तयार करायची आहे आणि ती ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तुम्ही ते पाहू शकता माझे कूलरची टाकीसुद्धा छोटी आहे, यामुळे मी 1 चमचा पावडर ह्या पाण्यामध्ये टाकत आहे, जेणेकरून कूलरमधलं पाणी हे निथळ होईल आणि क्षार खाली जमा होतील आणि यामुळे कूलरची जी हवा आहे तर तीसुद्धा चांगली येईल आणि कूलरसुद्धा खराब होणार नाही. ज्यांचं कूलर मोठं आहे अशांसाठी काय करायचं आहे, तुम्हाला थोडा मोठा खडा
त्या कूलरच्या टाकीमध्ये टाकायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर काय करायचं आहे, कपड्यामध्ये त्रुटीच्या खड्या गुंडाळून ठेवायचा आहे किंवा बांधून ठेवायचा आहे. आणि यामुळे काय होईल, त्रुटी ही कंटिन्यू पाण्यामध्ये राहील आणि यामुळे दुर्गंधी वास येणार नाही. आणि तुमचं कूलर मोठं असल्यामुळे यातलं पाणी लवकर संपतसुद्धा नसतं आणि त्यामुळे तुम्ही दिवसातून 2-3 वेळा पाणी चेंज करू शकत नाही. अशा वेळेस त्रुटी तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे, जेणेकरून तुमच्या कूलरचा दुर्गंधी वास येणार नाही, मच्छर होणार नाहीत आणि पाणीसुद्धा नितळ असल्यामुळे कूलरमधली हवासुद्धा स्वच्छ होणार आहे आणि किंवा कूलरमधली हवासुद्धा चांगली फेकणार आहे बाहेर कूलरच्या. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हा त्रुटीचा उपयोग नक्की करू शकता. आय होप मैत्रिणींनो, तुम्हाला माझा छोटा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला म्हणजेच डिजिटल हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.